जिथून आपण चालतोय हा साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर जर आपण बघितलं तर उतार आहे, खूप ढलान आहे, उतार आहे। वारंवार स्थानिक लोकांनी या संदर्भातली तक्रार दिलेली आहे। अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत आणि ऍक्सिडेंट प्रोन एरिया सुद्धा आपण इथं म्हणू शकतो। त्यानंतर इथं स्पीड ब्रेकर्स बनवण्यात आलेले होते, रमलर्स टाकण्यात आलेले होते, जेणेकरून जे मोठे हेवी ड्युटी व्हेकल्स इथून जातात, मोठे मोठे ट्रक ते सावकाश जातील, त्यांचे स्पीड कमी होईल। मात्र तरी देखील आज पुन्हा एकदा मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे। नांदा मी पुढे जसं जातोय तसं मला अजून एक मोठी बस दिसतीये, त्या बसला देखील जोरदार या ठिकाणी धडक दिलेली आहे। ती बस देखील पूर्णपणे या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण डॅमेज झालेली आहे। या बसमध्ये जे लोक होते, नागरिक होते, त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। प्रचंड गर्दी आहे लोकांची या ठिकाणी आणि पोलीस त्यांना सातत्याने विनंती करतायत। समोर जी बस बघतोय आपण, अर्थात या बसला देखील या ट्रकने जोरदार धडक दिलेली आहे आणि त्यानंतर या बसची आपण अवस्था बघतोय। या बसमध्ये लोक होती, प्रवासी होते, त्यांना देखील तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। मात्र आता जर आपण ही परिस्थिती बघितली तर अशी ही अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ही बस जसं पोलीस या ठिकाणी माहिती देत आहेत त्यानुसार जवळपास 10 ते 15 वाहनांना, म्हणजे अर्थात दुचाकी आहेत, चारचाकी आहेत, अशा बसेस आहेत, त्यांना जोरदार या ठिकाणी धडक दिलेली आहे। पुढे आलं इथून, अर्थात खूप लांबून हा ट्रक त्याचं ब्रेक फेल झालं। अर्थात इथं जर आपण बघितलं तर अजून एक कार आहे ज्याला धडक या ठिकाणी दिलेली आहे। ही कार देखील आपण बघितलं तर पूर्णपणे अर्थात जर बघितलं तर ही याच्यामध्ये देखील लोक होती, प्रवासी म्हणजे जात होते। मात्र कारची अवस्था बघू शकतो, त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो किती भीषण हा अपघात असेल। पुढची बाजू देखील आपण बघतोय, ती बस जी इथं उभी आहे ती देखील पूर्णपणे जोरदार धडक या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर अशी अवस्था इथं जवळपास 10 ते 15 गाड्यांची आहे। या ट्रकने जो साताराहून मुंबईच्या दिशेने जात होता तो लोडेड ट्रक होता आणि अचानक जो नियंत्रण सुटला या चालकाचा, त्यानंतर त्याने जवळपास 10 ते 15 म्हणजे चारचाकी आणि दुचाकी मिळून या ठिकाणी धडक दिलेली आहे। स्थानिकांनी मदत करून त्यांना रुग्णालयात नेलेलं आहे। मात्र आपण बस बघतोय, ती कार आपण बघितली, जी माहिती मिळते त्यानुसार आता 7 ते 8 लोकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या अपघातामध्ये। आपण पुन्हा एकदा ती बस दाखवतो। अर्थात जो ट्रक भरून येत होता स्पीडने, स्पीड कंट्रोल झाली नाही, अर्थात ब्रेक फेल झाला असं प्राथमिक माहिती पोलिसांची आहे। आपण बघतोय या बसमध्ये प्रवासी इथून मुंबईच्या दिशेने, अर्थात साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होते। पूर्ण बस जे प्रवासी या गाडीमध्ये बसले असतील ते खरंच त्यांना किती दुखापत झाली असेल, किती मोठ्या प्रमाणात गंभीररित्या ते जखमी झाले होते असतील याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो। आणि जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जे गाड्या समोर आले या ट्रकच्या, ते सगळ्या गाड्यांना या ट्रकने उडवलेलं आहे, जोरदार धडक दिलेली आहे। आणि त्यामुळं जर आपण या रस्त्यावर आता बघितलं तर 7 ते 8 लोकांचा मृत्यू झालाय, तर 22 ते 25 लोक गंभीररित्या जखमी आहेत, ज्यांना जवळच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। पोलिसांची मोठी टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। हा वेगळा काही नाही ना, याच्या मागे कुठला घातपात नाही ना, या अँगलने देखील खरं तपास होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे। परंतु आता सर्वात पहिले जे लोक जखमी आहेत त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं आणि दुसऱ्या बाजूला जे मृत आहेत त्यांना देखील तातडीने इथून घेऊन जाणं हे त्यांची प्रायोरिटी आहे आणि त्यासाठी पोलीस प्रयत्न करतात, अग्निशमनाचे जवान देखील या ठिकाणी प्रयत्न करतायत। नांदा जवळपास आता मी जो जवळपास 1 किलोमीटरभरचा डिस्टन्स आहे, म्हणजे अर्थात 500 ते 700 मीटरचा अंतर आहे। या अंतरामध्ये जे गाड्या या ट्रक समोर आल्यात ते 10 ते 15 टू व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, बस असतील, त्या सगळ्या गाड्यांना या ठिकाणी जोरदार धडक या ट्रकने दिली आणि त्यानंतर समोरची कार